भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते आणि आपल्या जो पाठीमागे आपल्या कालखंडामध्ये इलेक्शन होऊन गेली, त्याच्यानंतर आपण संघटन पर्वमध्ये जे काम केलं त्याला पार्टीने जो न्याय दिला त्यातून पार्टीने जिल्ह्याची जो आपल्या आज जिल्ह्याच्या सर्वच आघाड्यांवर आणि सरचिटणीस किंवा यातून भरपूर अशी आपल्याला पद दिली जिल्ह्यातून, त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला। डॉक्टर सरांनी जे सर्व कार्यकर्त्यांना कुठं पद दिलं त्याचा उल्लेख केला आहे, त्यामुळे मी आता तो उल्लेख करणार नाही। आणि डॉक्टरांच्या नंतर अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं ते आपले सर्वांचे मार्गदर्शक श्री जयसिंग शेठ आणि जयसिंग शेठ यांनी जे इलेक्शन साठीचं जे मार्गदर्शन केलं मोलाचं, त्या मार्गदर्शनाचा आधार घेऊन आपण सर्वच कार्यकर्ते आपल्या बूथवर त्याप्रमाणे आपण राबू याबद्दल मला कुठलीही शंका नाही। आपल्या पूर्व आणि पश्चिम मंडल आणि मनसर मंडल या सर्व मंडळातून जे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित झाले त्याबद्दल मी आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि आभार मानतो। त्याचबरोबर आपल्यामध्ये आपल्या विनंतीला मान देऊन पत्रकार बंधू हेही उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचंही मी भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद। आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना अल्पोपहाराची आपण सोय केली आहे, त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी अल्पोपहार घ्यायचा आणि आपण इथे आला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। कार्यक्रम संपला, जाहीर करतो। या कार्यक्रमाची सांगता ही आपली वंदे मातरम गीताने आज या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी आपण सर्व तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, आजी माजी संघटनेचे पदाधिकारी, व्यासपीठावर बसलेले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेतेगण मंडळी, खरं पाहिलं तर आपण तास दीड तास झाला सगळेजण बसले। आता प्रत्येकाचं नामोल्लेख करणं खरं पाहिलं तर गरजेचं आहे, परंतु आपला वेळ सुद्धा महत्वाचा आहे आणि म्हणून ज्यांच्या तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर संघटनेचं काम करण्यासाठी संघटनेने ज्या जबाबदाऱ्या दिल्यात त्यांचं आपण सर्वांनी एकदाच जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करायचं। हे मगासपासून पाहतोय, केंद्रात सत्ता आपली, राज्यात सत्ता आपली। आंबेगावात आपले राष्ट्रीय आमदार झाले आदरणीय वळसे पाटील साहेब, त्यांनी मान्य केले की भारतीय जनता पक्षाने मजबूत अशी मला ताकद दिली आणि मग मी आमदार झालो। आणि म्हणून कार्यकर्ते असं मरगळल्यासारखं मी पाहते, मगासपासून घोषणा दिल्या तरी आवाज नव्हता, टाळ्या वाजवत नव्हते लोक,
आता मुळात कार्यकर्त्याला आपली सत्ता हे मला वाटतं लक्षात नाही का काय, माझ्या लक्षात येत नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी खरोखर ताकद लावून गोष्ट देणार. तुम्ही त्याच्या पाठीमागं किती आवाज येतात मला ते बघायचे, ह्यांच्याकडे सुद्धा बघायचे का हे किती ताकद लावून आवाज देतात. कारण केंद्र सत्ता आपली, राज्य सत्ता आपली, आपल्या ताकदीवर आपल्या तालुक्याचे आपण आमदार माहिती जे निवडून दिलेत आणि लोक इतकी अस्वस्थ का. म्हणून तुम्हाला सांगतो, मी घोषणा देतो, त्याच्या पाठीमागे सगळ्यांनी घोषणा द्या. मला आवाज बघू द्या, येणाऱ्या जाणाऱ्या सुद्धा वाटलं पाहिजे कुठला फार मोठा आवाज कशाचा आहे. आणि म्हणून मी पहिली घोषणा देतो, त्याच्या पाठोपाठ तुम्ही द्यायची. भारतीय जनता पार्टीचा जय हो, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय श्रीराम, जय श्रीराम. आता येणाऱ्या जाणाऱ्याला सुद्धा कळलं असेल तो कुठला आवाज येतो, त्यानंतर कळलं अरे तर भारतीय जनता पक्षाची बैठक होती. आणि उरलं सुरलं उद्या वर्तमानपत्रात सांगायसाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मित्र पत्रकार विलासराव शेटे व त्यांचे सर्व सहकारी, जे आज इथे घडत ते उद्या सकाळी तुम्हाला वर्तमानपत्रात वाचायला मिळेल. आणि म्हणून उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी, पत्रकार, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू आणि भगिनींनो, खरं पाहिलं तर आता लोकसभेच्या निवडणुका संपल्या, खासदारकीची निवडणूक संपली, आमदारकीची संपली. आपण त्यांना निवडून दिला. आता आपली निवडणूक आहे. आता पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, आता आपल्याला उभं राहायचं आणि आपल्याला मतं मागायची. नेते मंडळी आपल्यासाठी भाषण करतील, ताकद लावतील, पार्टी आपल्याला फंड पुरवेल, परंतु आता आपल्यासाठी आपल्याला मतं गोळा करायच्या. आपल्या आपल्या गावात आपली ताकद किती आहे. उद्या नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषदात माझ्या गावात किती मतदान झालं याचा लोकाजोका अख्खा तालुका पाहणार आहे. म्हणून आपल्याला जी पद दिली ही पद आपल्या तालुक्यात, आपल्या गावात आपलं मतदान वाढायचं, आपली पार्टी वाढायची, आपल्या सगळ्या योजना केंद्राच्या, राज्याच्या सगळ्यात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायच्या, यासाठी आपल्याला पद दिली. आता ज्यांना सत्यभाव म्हणाले, ज्यांना मिळाले नाही पद, त्यांचा नक्कीच पुढच्या वेळेला विचार होईल. काही पद शिल्लक आहेत, त्याच्यात त्यांचा विचार केला जाईल. आणि म्हणून कोणी नाराज व्हायचं काम नाही, कारण भारतीय जनता पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल आणि काम करणार नाही तो तसाच थांबून राहील. म्हणून मी आल्यापासून पाहतोय, खरं पाहिलं तर संदीप शेठ आणि प्रमोद, गणेश, बाबू मला यांनी खरं पक्षात आली. म्हणून मी आयुष्यभर तशा माणसाला विसरू शकत नाही. डॉक्टरचा उल्लेख तर राष्ट्रवादी शिवसेना सगळ्यात जास्त करते. तुमच्यात डॉक्टर सगळ्यात पुढे जाईल. मला तुम्ही आमच्या स्पर्धा लावू नका. आमच्या पक्षाचा नियम असा आहे, जो जास्त काम करेल तो जास्त पुढे जाईल, जो बारीक काम करेल तो बारीक राहील, जो काहीच करणार नाही तो मागे जाईल. या पक्षाची ही खासियत आहे. श्रीकृष्ण देशमुख बद्दल सांगायचं ठरलं तर तालुक्यावर कायम दुर्बीण लावून बसतात. कार्यकर्ता कसा आहे, काम करतोय का, पक्षाच्या योजना सांगतोय का, हा सगळं बारीक सारीक दुर्बीण लावून बघून सांगणारा, वरिष्ठांपर्यंत पोहोचवणारा श्रीकृष्ण देशमुख यांची आज जिल्ह्याच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. सगळे मी मोहन सावंतांना तर मी माझ्या अगोदर बसवचे कार्यक्रम पद नाही काय नाही, पण भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम म्हणला का मोहन शेठ सगळ्यात पुढे, असे ज्येष्ठ मंडळी सुद्धा आपल्या भरपूर आहेत. आणि म्हणून उद्या निवडणुकीला सामोरं जात असताना युती होईल नाही होईल हा आपला तो विषय नाही. आपल्याला प्रदेशातून सूचना येतील, जिल्ह्यातून सूचना येतील. माहितीतून लढायचं ठरलं तर कोणाला तरी आपल्यातून उभं राहावं लागणार आहे, लक्षात ठेवा. एवढं ना आपल्यामध्ये आता वळसे पाटील आलेले आहेत. वळसे पाटील म्हणजे आपल्या आधी वळसे पाटील, हे तुम्ही दुसरंच वळसे. उद्या वळसे पाटलाला सुद्धा निवडणुकीत उभं राहावं लागेल. पूर्व पट्ट्यात, पश्चिम पट्ट्यात, या गटात कोणाला संधी मिळू शकते. संघटना पूर्णपणे ताकद लावून त्याच्या पाठीवर उभी राहील. महायुती जर झाली तर फारच सुंदर काम, नाही झालं तर आपला पक्ष जो आदेश देईल त्या पक्षाच्या सूत्रीनुसार आपल्याला सगळ्यांना काम करावं लागतील. मला भारतीय जनता पक्षानं लहान असल्यापासून इथपर्यंत आणलंय. ही खरी ताकद, मी जे काम केलं त्याचं फलित मला झालं. राज्य परिषद पद मिळत असताना डॉक्टरांनी सांगितलं लोकसभेला तुमचं काम खूप ताकद लावून तुम्ही केलं, विधानसभेला वळसे पाटलांच्या माहिती जो म्हणून तुम्ही खूप ताकद लावली, पक्षाने दखल घेतली
संघाच्या लोकांनी वरपर्यंत निरोप पोहोचवला का कार्यकर्ता खूप ताकद लावून काम करतोय आणि म्हणून त्या कार्यकर्त्याला ताकद द्यायचं काम पक्ष करत असतो. मी काय करतोय ही दखल सगळे पक्षाचे वरिष्ठ लोक घेत असतात. म्हणून आपल्या गावातलं मतदान वाढलं तर 100% संतोष शेठ तुमच्या अवसरीचं मतदान वाढलं. श्री आम्हाला मिळणार नाही. आम्ही फक्त येणार, भाषण करणार, विरोधकांवर टीका करणार, आपली मत वाढायचा प्रयत्न करणार, परंतु श्रेय बाकी ते तुम्हाला जाणार आहे. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, आपल्या गावातलं जेवढं मतदान वाढल तेवढं पहिलं श्रेय हे तुम्हाला मिळणार आहे. ह्याच्यामधून तुम्हाला पद किंवा संघटना मोठी ताकद देईल. एवढं बाकी प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही गोष्ट मन लावून ध्यान लावून ऐकली पाहिजे. पक्षात कार्यकर्ता पुढे जातो कसा ही त्याची व्याख्या आहे. आता मूळ असा आहे, हा भारतीय जनता पक्ष आपला असा आहे, हा मूळ संघटनेवर चालतो. इथं वशेला बिशेला अगदी नगण्य म्हणजे चालतच नाही. पद देताना किंवा उमेदवारी देताना सुद्धा निकष लावून त्याला उमेदवारी दिली जाते. मी डॉक्टरला मग सांगितलं, आता पुढची जी बैठक होईल, आता मला वाटतं ती आरक्षणाची सोडत होईल नाही का श्रीकृष्णजी, त्याच्यामध्ये सोडत कशी होईल, मग त्याच्यामध्ये निवड होईल, मग युती महायुती किंवा सोबळ ही भाषा होती, तो आपला अधिकार नाही, तेवढ्याला आपली बैठक होईल. त्या अगोदर आपल्याला आपल्या पक्षाची प्रत्येक बूथ अध्यक्ष याची एक स्वतंत्र बैठक लावली जाईल. प्रत्येक खुर्ची अशी स्वतंत्र मांडली जाईल. त्या खुर्चीला टॅग लावला जाईल. बूथ क्रमांक XYZ जेवढे बूथ आहेत तेवढ्या खुर्च्या मांडल्या जातील. त्या खुर्चीला तो नंबर बूथ क्रमांक लावला जाईल. त्या बूथ अध्यक्षाने त्याच खुर्चीवर बसायचं. आपण तालुक्यामध्ये श्रीकृष्णजी काय काम केले आतापर्यंत संदीपजी, आपल्याला कळलं पाहिजे का आपण किती ताकद लावून पक्ष वाढवलाय. जेवढे बूथ अध्यक्ष जेवढे खुर्चीवर बसतील तेवढं आपल्या लक्षात येईल आपण भारतीय जनता पक्ष किती वाढवलेला आहे. आणि त्यावेळेला आपल्याला कळलं, एवढा राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला आपण कळलेलं आहे भारतीय जनता पक्ष आंबेगावमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु ज्यावेळेला प्रचार यंत्रणा सुरू होईल, मतदान सुरू होईल किंवा निवडणुका येतील त्यावेळेला आपल्या पक्षाची ताकद आपण समोरच्या पार्ट्याला दाखवणार आहोत. म्हणून तुम्हाला माझी एक विनंती आहे, आपल्या गावाचं मतदान वाढवायचं काम आपली एक जबाबदारी आहे. गावाची बैठक घ्यायची, आपल्या पार्टीच्या ज्या योजना आहेत त्या मांडायच्या, मोदीजींच्या देवेंद्र फडणवीसांच्या ज्या लोकहिताच्या गोष्टी ज्या लोकहिताच्या योजना आहेत त्या शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येकाने पोहोचवायचं काम करायचं. मग आपलं प्रमोशन नाही झालं तर आम्ही व्यासपीठावरची मंडळी सगळी तुमच्यासाठी मजबूत बसून येईल. काही काळजी काम करायचं नाही तर खादीची कपडे घालायची, निवडणुकीत गमच्या घालायचा आणि सभेला सगळ्यात पुढे बसायचं आणि मतमोजणीला गाव सगळ्याला आपलं मागे राहायचं. मग बाकी आपसमध्ये गुजगुज तयार होती आणि काय त्याचं ऐकलं त्याच्या गावात त्याला कोण विचारतच नाही. काही म्हणते त्याच्या गावात त्याला कोण कुत्रच विचारत नाही. अशी सुद्धा ऐकून यायची पाळी आपल्यावर येते. जर आपल्या ताकदीवर आपल्या गावातलं मतदान जास्त झालं तर ते सुद्धा श्रेय आपल्याला मिळणार आहे. पक्ष आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेला आहे. आंबेगाव मध्ये पक्षाची खूप वाढ झालेली आहे. ते आपल्याला पण माहिती नसेल, कारण मोदीजी किंवा भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस या लोकांवर खूप लोकांनी विश्वास ठेवून ऑटोमॅटिक पक्ष वाढीला खूप वेळ लागलेला आहे. आपण फक्त नाममात्र गावातले कार्यकर्ते सर्वसामान्य माणसाला फक्त चार्ज करीत राहायचं. भारतीय जनता पार्टी कशी आहे, लोकहिताचं कसं काम करते हे वारंवार सांगत राहिलं, ऑटोमॅटिक लोक आपल्याकडे आकर्षले जातात. आणि म्हणून मला वाटतं 1-1.5 तास झाला गेला बरेच लोक बसले. तुम्हाला कळलं असेल भारतीय जनता पक्ष आता पेठचं पुलाव पाणी, चास घोडेगावच्या पुलाव पाणी, ह्या निगुडवाडच्या मधल्या पुलाव मिळालं तो पाणी होतं. एवढं असताना सुद्धा तुम्ही एवढे लोक फक्त एका मेसेजवर आलेले आहेत. याचा अर्थ तुम्हाला सुद्धा भारतीय जनता पार्टीची खूप मोठी आवड आहे. स्वतःहून भारतीय जनता पक्षात काम करणारे लोक जास्त आहेत. आणि पत्रकार म्हणून तुम्हाला मी सांगतो, या पार्टीमध्ये जास्त आग्रह करून बोलावलं जात नाही. तसं इतर पार्टीमध्ये तो नाराज झालाय मग त्याला साहेबाला फोन करायला सांगा, त्याला ते अण्णाला फोन करायला सांगा. या पार्टीमध्ये तसं नाही.
तुला भारतीय जनता पक्षाची आवड असेल तर सगळ्यात अगोदर ये, पुढं बस, विचार आहे, पार्टी वाढव, पार्टीसाठी काम कर, 100% पार्टी तुझ्या मागे उभी राहील, तुला चांगलं पद देईल, ही अशी पार्टी आहे. म्हणून पाठीमागच्या 15 मध्ये आपण निरगुडसर मध्ये मेळावा घेतला. विलास शेठ त्याचे तुम्हाला ते फोटो टाकतो मी. ती प्रचंड गर्दी अरविंद वळसे यांच्या नेतृत्वाखाली, डॉक्टर असतील, संदीप भाऊ, सगळ्यांनी ताकद लावून निरगुडसर मध्ये एवढा मोठा मेळावा केला. याची दखल भारतीय जनता पार्टीमध्ये कमी आहे, याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मला राष्ट्रवादी सांगतात का तुमची भारतीय जनता पक्षाची वाढ जास्त झालेली. म्हणलं मग काय पुढतं का थोडीफार काही, म्हणजे ते ऑटोमॅटिक वाढत चालली पार्टी, तिला कोणी रोखू शकत नाही. लोकांना पार्टी पटली, पार्टीची ध्येय धोरणं पटली, पार्टीच्या योजना पटल्या, म्हणून लोक आपल्याकडे जास्त आकर्षित जातात. अजून लोक आपल्या गाण्याचं काम करा. जो जो पार्टीत प्रवेश करायला लोक घेऊन येईल त्याचा सन्मान आम्ही अगत्याने करू, पार्टी त्याचा चांगला विचार करीन. अशा पद्धतीचा हा आपला छोटासा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. आपले स्वप्नील जाधव सुद्धा उपस्थित आहे. ते सुद्धा पहिले आपल्या पार्टीचं काम करायचे, नंतर त्यांनी मार्ग वेगळा निवडला, आता ते मीडियावर काम करतात. जे आमचं जे आहे सत्य ते तेवढं दाखवा, एवढी तुम्हाला विनंती करतो. आपण आपला सगळा अमूल्य वेळ खर्च करून सगळेजण या ठिकाणी पाणी पावसामध्ये आले. तुमचं मी आपली आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक सरसे स्वागत करतो. माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेठ. आपण अनमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आंबेगाव तालुक्यातील या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील सर्वच तोलामालाची मंडळी, खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन पर्व दर 3 वर्षांनी येत असतं आणि जानेवारी 2025 रोजी ते संघटन पर्व सुरू झालं आणि त्यामध्ये मग राष्ट्रीय लेवल पासून तर प्रदेश, जिल्हा आणि मंडळ स्तरावर बदल घडत असतो आणि त्या बदलानंतर नवीन कार्यकर्त्याला नवीन संधी आणि सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आणि त्यामुळे दर 3 वर्षांनी हे संघटन पर्व पार्टीच्या माध्यमातून संपन्न होत असतं. खरं पाहायला गेलं तर आंबेगाव तालुक्यामध्ये या संघटन पर्वाची फळीफोड कोणी केली असेल तर ते आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, ज्यांना 2 महिन्यापूर्वी राज्य परिषद सदस्य पद मिळालं असे आपल्या सर्वांचे जयसिंग शेठ एरंडे यांना राज्य परिषद सदस्य घेण्यात आलं. आपण सगळ्यांना विनंती करतो आपण टाळ्या वाजवून शेठचं स्वागत करू. आणि मग फळीफोड शेठ जर चांगली झाली तर पुढचा घाट कसा होतो तुम्ही पाहिलाय. जिल्ह्याची कार्यकारिणी डिक्लेअर व्हायच्या अगोदर मंडलची कार्यकारिणी झाली आणि त्यामध्ये या आंबेगावमध्ये आंबेगाव पूर्व, आंबेगाव पश्चिम आणि मंचर मंडल अशी 3 मंडल करण्यात आली आणि त्यामध्ये आपण पाहिलं असेल किरणजी वाळूंज हे आंबेगाव पूर्वचे अध्यक्ष झाले, अशोक गबाले आंबेगाव पश्चिमचे झाले आणि मंचरचे स्नेहल चासकरताई या मंडलाध्यक्ष झाल्या आणि गेले 3 महिन्यापासून या 3ही मंडळामध्ये उत्तम असं काम या मंडलाध्यक्षांच्या माध्यमातून होत आहे. आणि मग त्यानंतर जिल्ह्याची कार्यकारिणी घोषणा करण्याची बाकी होती. साधारण मे मध्ये या प्रदेशचे अध्यक्ष आपले रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी प्रदीपदादा कंद यांना जिल्हाध्यक्ष म्हणून घोषित केलं आणि त्यानंतर 3 महिने जिल्हाध्यक्षांनी या जिल्ह्याचा झंझावाती दौरा केला. त्यामध्ये
चांगलं काम करतंय, कोण करतंय याची माहिती घेतली आणि त्यानंतर 3-4 दिवसापूर्वी नवरात्रीच्या उत्सवामध्ये त्यांनी जिल्ह्याची कार्यकारिणीची घोषणा केली आणि मग त्यामध्ये आपण पाहिलं असेल की या आंबेगाव तालुक्याचं ज्यांनी नेतृत्व केलं आणि ज्यांनी अध्यक्ष म्हणून अत्यंत उत्तम काम केलं असे संदीपजी बानकेले यांना जिल्ह्याचं सचिव म्हणून घोषित करण्यात आलं. आपण सर्वांना विनंती करतो की आपण संदीप भाऊचं टाळ्यावाजवून स्वागत करावं. त्यानंतर ज्यांनी आंबेगावचं युवा मोर्चाचं अध्यक्षपद जयसिंग शेठ तुमच्या काळामध्ये भूषवलं आणि अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतायत असे प्रमोदजी बानकेले यांना उद्योग आघाडीचं जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून प्रमोदजींचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर माझे सहकारी पलीकडच्या शिरूर बेटमध्ये अनेक दिवसापासून ज्यांनी शिरूर लोकसभेचं विस्तारक म्हणून काम केलं आणि मागील काळामध्ये माझ्याबरोबर जिल्ह्यामध्ये काम केलं, त्यांच्या कामाची पावती खरं पाहायला गेलं तर अत्यंत सामान्य घरातील कार्यकर्ता ज्याच्याकडं काही पाठबळ नाही, कुणाचा वशिला नाही, परंतु पार्टीने त्यांचं काम पाहिलं आणि त्या माध्यमातून त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना जिल्ह्याचं सरचिटणीस, जिल्ह्याचं महामंत्री म्हणून घोषित केलं. असे श्रीकृष्णजी देशमुख त्यांनाही पार्टीने संधी दिली आणि त्या माध्यमातून त्यांनीही उत्तम काम करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. त्यांचंही आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. त्याचबरोबर पिंपळगावचे सुपुत्र ज्यांनी मागच्या जिल्ह्याच्या कमिटीमध्ये आम्ही फोन केला की आपण भारतीय जनता पार्टीचं काम करावं, त्यांनी त्यावेळेस स्वागत केलं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि उत्तम असं काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्याचं फलित म्हणून त्यांना पुन्हा कायदा आघाडीची जबाबदारी मिळाली. असे आपल्या सर्वांचे मित्र ऍडव्होकेट श्रीराम बांगर यांचंही आपण सर्वांनी स्वागत करावं. त्याचबरोबर आपल्या शिरूर पेठ मधील सर्वांचे त्या ठिकाणचे परिचित, पहिले शासकीय सेवेमध्ये काम केलं होतं परंतु आता ते रिटायर्ड आहेत असे गुलाबभाई तांबोळी, त्यांना अल्पसंख्याक मोर्चाचं जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेली आहे. त्याचबरोबर आमचे मित्र, त्यांचंही टाळ्या वाजवून स्वागत करावं. आमचे मित्र त्यांनी पाठीमागच्या काळात पंचायत राज म्हणून आघाडीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं, त्यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली असे रवींद्रजी दोरगे, त्यांचं स्वागत करावं. आणि त्यानंतर ज्यांनी चंद्रपूरमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं आणि त्या ठिकाणी काम केल्यानंतर त्यांचं रिटायरमेंटचं पुढील आयुष्य आपल्या गावामध्ये जगावं त्यासाठी ते पुन्हा पहाडदारा या ठिकाणी आले आणि या ठिकाणी पक्षाचं काम त्यांनी अविरतपणे चालू ठेवलं. त्यांना ज्येष्ठ नागरिक आघाडीचं जिल्हाध्यक्ष म्हणून प्रदीपदादा कंद यांनी संधी दिली. असे सोपाननाना वायकर यांचंही टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करावं. माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या रांजणगावचे सुपुत्र निलेशजी जाधव साहेब आज ते या ठिकाणी आलेले नाहीत, कारण त्यांची ऑलरेडी माजी सैनिकांची एक बैठक पुण्यामध्ये संपन्न आता होत आहे आणि त्या माध्यमातून ते सैनिकांसाठी त्यांचे काही अडचणी असतील त्यांचं काम ते करतायत. तर त्या कामासाठी ते आज या ठिकाणी आले नाहीत, परंतु त्यांचाही उल्लेख करणं अत्यंत गरजेचं होतं. आणि खरं पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सगळे एकाच आयामातून आलेले सगळेजण, त्यांच्यातूनही एकाला संधी द्यायची प्रदीपदादांनी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे आपले संतोषजी खामकर यांच्याबरोबर चर्चा झाली
आणि त्यांनी एक त्यांचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये ह्यावेळेस आपल्याला दिलेला आहे, असे मयूर भोर, ज्यांना मच्छीमार आघाडीचा जिल्हाध्यक्ष आपण दिलेला आहे. त्यांचा मत्स्यपालनाचा व्यवसाय आहे, त्या माध्यमातून ते निलेशजी राणे असतील, मत्स्य विभाग असेल, याच्यामधून ते लोकांना शासकीय योजनांमधून मदत कसं होईल याचा प्रयत्न ते येणाऱ्या काळामध्ये करतील अशी मला आशा आहे. आज खरं पाहायला गेलं तर आपण सर्वांनी आम्हाला सत्कार करण्यासाठी बोलवलं. मी सर्व मंडलाध्यक्ष दोन्ही आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. परंतु माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निवडणुकांना सामोरं जायचंय. स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका या डिसेंबर जानेवारी मध्ये होणार आहे आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या या निवडणुकांसाठी आपण तयारी करायला हवी. मला आता आपले नेते जयसिंग शेठ एरंडे बोलले की आपल्याला एकदा बूथ अध्यक्षांचा मेळावा घ्यावा लागेल. तर माझी आता विनंती राहील सर्व कार्यकर्त्यांना, आपले 70 ते 80% बूथ गठीत झालेले आहेत, 20% बूथ आपले राहिलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये 15 दिवसात आपण ते बूथचं गठन करू आणि दिवाळीच्या आसपास आपण दिवाळी फराळ आणि बूथ मेळावा असा एकत्र कार्यक्रम सर्वांच्या अनुमताने घेऊया आणि त्या माध्यमातून आपण बूथ स्तरावर शासकीय योजना घेऊन जाण्याचं काम. आणि आताच 25 तारखेला पंडित दीनदयाळ उपाध्यायांची जयंती झाली. कोण होते पंडित दीनदयाळ उपाध्याय ते आपल्या कार्यकर्त्यांना माहिती असावं. 2 वाक्यात सांगायचं म्हटलं की ज्यांचं स्वप्न होतं की काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे, त्या ठिकाणी 2 देशां 2 संविधान नसावं, त्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, त्यांनी बलिदान दिलं, असे हे पंडित दीनदयाळ उपाध्याय. आणि दुसरी ओळख म्हणजे या समाज व्यवस्थेच्या शेवटच्या रांगेतील शेवटच्या घटकाला सर्व योजनांचा लाभ मिळावा किंवा त्याचं जीवनमान उंचावं अशी ज्याचं स्वप्न होतं, असे ते पंडित दीनदयाळ उपाध्याय. आणि ह्याच विचारांनी प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण याच पद्धतीने काम करूया आणि त्याचाच भाग म्हणून जयसिंग शेठ, महाराष्ट्रामध्ये पूर्ण पावसाचा धुमाकूळ तुम्ही पाहिलाय. मी 3 दिवस सोलापूरला माढा या तालुक्यामध्ये होतो. आपण पाहिलं असं उंबरगाव ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या द्वारे लोकांना लिफ्ट करण्यात आलं, त्या ठिकाणी आम्ही 3 दिवस होतो. अत्यंत भयानक परिस्थिती आहे. सरकारच्या परीने त्या ठिकाणी लोकांना मदत करतंय. त्या ठिकाणी मी ज्या लोकांची भावना ऐकल्या की मनुष्यहानी होऊ न देणं हे सरकारचं प्रायोरिटी होती आणि त्याच्यामध्ये सरकार यशस्वी झाले. परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, शेतीचं नुकसान झालंय, घराचं नुकसान झालंय, ते सरकार त्याच्या परीने करेल. परंतु आपल्याही काहीतरी एक कर्तव्य म्हणून, म्हणजे आपण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा 80% समाजसेवा आणि 20% राजकारण अशा पद्धतीने करत असतो. त्यामुळे मी आज घोषित करतो की जेवढे आज आपण साध्या पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला, कुठं फ्लेक्स लावला नाही, कुठंही आपण बॅनरबाजी केली नाही. आपण त्या पैशातून या जिल्ह्याला जे काही आम्ही नियुक्ती झालेली आहे यांच्या वतीने आपण सर्व त्यांना ज्या पूरग्रस्तांना आपण कोरडा शिधा त्याचबरोबर ब्लँकेट उद्या आपण सगळेजण पाठवणार आहोत. त्यामुळे आपण जरी हा कार्यक्रम घेतला तरी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीची भावना आपण सर्वजण ठेवणार आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, पुन्हा एकदा सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. मगाशी काहींनी खंत व्यक्त केली, मला वाटतं संदीप भाऊ तुम्ही सांगितलं की या काही कार्यकर्ते आपल्याला पद देण्याचे राहिलेले आहेत. भारतीय जनता पार्टीकडे 7 मोर्चे, 27 आघाड्या
आणि फादरबॉडी असे विविध आयाम आहेत. त्या माध्यमातून आपण प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करू. जिल्ह्यामध्येही आता फक्त मोर्चा आघाडीच्या अध्यक्षांची घोषणा झालेली आहे. आता या ठिकाणी बसलेल्या कार्यकर्त्यांनी मला मेसेज केला की आम्हाला जिल्ह्यावर ह्या आघाडीवर ह्या मोर्चावर काम करायचंय. त्यांनाही आपण नक्कीच श्रीकृष्णजी देशमुख यांच्याशी तुम्ही संपर्क साधला, माझी संपर्क साधला तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रदीपदादांना सांगून तुम्हाला त्या पदावर काम करण्याची नक्की संधी देऊ. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांना विनंती राहील, आपण नाराज होऊ नका. आपण जे पद मिळेल त्या पदाला न्याय देण्याचा आपण सर्वजण प्रयत्न कराल. कारण साधा बूथ अध्यक्ष जरी असला तरी त्यांनी जरी चांगलं काम केलं तरी तो तळागाळातल्या लोकांना मदत करू शकतो अशी ताकद आपल्या बूथ अध्यक्षामध्ये आहे. कारण आपण आता नुकतंच एससीओ चे फॉर्म भरून घेणार आहेत, त्याचाही काही अधिकार सरकारने दिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरे जाऊ आणि या आंबेगाव विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फुलू अशी मी सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो. आपण पुन्हा एकदा या ठिकाणी आलेत, मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.